नमस्कार मित्रांनो, वीके क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मी गोपाल सर। आज आपण पाहणार आहे जो कंबाईनचा पेपर झालेला आहे आपला ग्रुप बी चा, त्यावर जे PYQ आलेले आहे त्यावरील आपला आन्सर बघणार आहे। तर बघा आजचा जो पेपर झालेला आहे आपल्याला बऱ्यापैकी काय पाहायला मिळतात तर ट्रिकी स्वरूपाचा आहे। ज्यांनी कन्सेप्च्युअल अभ्यास केला असेल त्यांना काय हे निश्चितच यामधून फायदा झाला असेल। तर 1950 आता आपण प्रश्न क्रमांक 1 बघूया, म्हणजे 51 पॉलिटी मधला प्रश्न क्रमांक 1 पाहणार। तर बघा 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशाचे 4 वर्गीकरण केलेले आहे। तर त्यामधील आपल्याला वर्गीकरण योग्य आहे की नाही ते विचारलेलं आहे। तर आपल्याला ABCD हा घटना निर्मितीचा काय टॉपिक आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या वर्गीकरण पाहायला मिळतात। तर A मध्ये काय सांगितलं असेल तर ब्रिटिश प्रांत सांगितलेले आहे। मग इथे तर B आहे म्हणून हे दोन्ही क्रॉस स्टेटमेंट आहे। A आणि B विधान चुकीचं असेल, मग राहिलंच काय बघा बरं, B या ठिकाणी सुद्धा आहे, या ठिकाणी सुद्धा आहे आणि वरील पैकी सर्व म्हटल्यावर या सुद्धा ठिकाणी, मग काय असणार ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर असणार। त्यानंतर बघा उपराष्ट्रपती बाबत विचारलेला आहे, अयोग्य विधाने ओळखा सांगितलेला आहे। भारताचा नागरिक असावा, बरोबर आहे। राष्ट्रपती असो, उपराष्ट्रपती असो, राज्यपाल असो, भारताचा नागरिक असायला हवा। त्यानंतर वयाची 45 वर्ष नाही तर या 35 वर्ष पूर्ण झालेली असावी। मग 35 वर्ष हे तुमचे राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल आणि आपले राज्यपाल असेल यांच्यासाठी असतात। आता लोकसभेचा सदस्य हे उपराष्ट्रपती नाही तर हे राष्ट्रपतींसाठी प्रक्रिया आहे। उपराष्ट्रपती काय तर राज्यसभेचा सदस्य असण्याची जी पात्रता हवी ती पात्रता त्यांच्या अंगी असायला हवी। राज्यसभा इथे हा वर्ड पाहिजे आपल्याला, म्हणून B आणि C विधान काय असणार तर अयोग्य असेल। मग आपल्याला अयोग्य विधाने विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, आता आपल्याला नागरिकत्वावर प्रश्न विचारलेले आहे। सहसा नागरिकत्वावर आपल्याला इजी प्रश्न पाहायला मिळतात, परंतु एखाद्या वेळेस आयोग काय तर आर्टिकल विचारतात, तसं हे इजीच आहे। तर बघा आर्टिकल 8 मध्ये त्यांनी काय सांगितलं असेल तर भारताबाहेर राहणाऱ्या आणि भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वांचे काय अधिकार, हे आर्टिकल किती मध्ये आहे 8 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 काय असणार बरं करेक्ट आन्सर असणार। त्यानंतर बघा भारतीय संविधानातील आर्टिकल 243 म्हणजे आपल्या पंचायत राज रिलेटेड त्यांनी गोष्टी विचारलेल्या आहेत। तुम्हाला माहित आहे पंचायत राज 243 आर्टिकल मध्ये A मध्ये काय असेल ग्रामसभा, B मध्ये काय तर भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात, D मध्ये काय असणार तर आरक्षण पाहायला मिळतात आणि G मध्ये काय असतात तर वारंवार यावर प्रश्न विचारले जातात तर जबाबदारी आणि कार्य म्हणतो। तर 11व्या अनुसूचीमध्ये 29 कार्य आहे, म्हणून B विधान काय असेल बरं बरोबर असेल। अपात्रता 243F मध्ये आहे। त्यानंतर पंचायतीची रचना कालावधी आपल्याला E मध्ये पाहायला मिळतात, म्हणून काय असणार ऑप्शन क्रमांक ब बरोबर असणार म्हणजे 2। महाधिवक्ता यावर वारंवार प्रश्न विचारतात, तर महाधिवक्ता 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापनेच्या राज्य महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले, पहिलं विधान बरोबर आहे। 165 मध्ये महाधिवक्ता यांची नियुक्ती तरतूद बरोबर आहे विधान। बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता, बघा करंट रिलेटेड सुद्धा याला त्यांनी टच दिलेला आहे। सध्या कोण आहे बरं बिरेंद्र सराफ, आणि 2018 पासून आपल्या मंत्रिमंडळाने त्याला राज्यमंत्र्यांचा सुद्धा दर्जा दिलेला आहे, कोणी आपल्या महाराष्ट्र राज्याने। मग या महाधिवक्त्यावर वारंवार प्रश्न विचारतात, यांचे पगार भत्ते कोण ठरवणार, राज्यपाल ठरवतात, कार्यकाळाची यांना हमी नाही, मतदानाचा यांना हक्क नसतो, मतदानाचा हक्क आहे का तर नाही, यावरच वारंवार प्रश्न येतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 काय असणार बरं बरोबर असणार। त्यानंतर बघा ग्रामसभा आताच आपण डिस्कस केलेला आहे, आर्टिकल 243 मध्ये ग्रामसभेची तरतूद सांगितलेली आहे। 2 ऑप्शन गायब होणार। राखीव जागा आत्ताच दबलेला गट सांगितला मी, राखीव जागा म्हणजे काय तर आरक्षण सांगितलेलं आहे, पंचायत राज मध्ये आरक्षण, मग काय असणार IB तर पहिलाच ऑप्शन काय असेल बरं बरोबर असेल। पंचायतीच्या निवडणुका K म्हणजे कल्लोळ सांगितलेला आहे, अपात्रता म्हणजे काय फेल, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात। 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतात, हे विधान अतिशय चुकीचं आहे। पहिल्याचं विधान काय असणार बरं चुकीचं असेल, आपल्याला काय विचारलेलं आहे चुकीचे विधान। त्यानंतर बघा 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती कोणतर आपले राष्ट्रपती सही आणि शिक्क्यान, हे विधान मात्र एकदम बरोबर आहे। 154 मध्ये यांचे कार्यकारी अधिकार सांगितलेले असतात, राज्यपालांचे कार्यकारी अधिकार 154 मध्ये 153 मध्ये काय तर आपले राज्यपाल सांगतात।
163 मध्ये काय असेल तर आपलं मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळाची तरतूद, आणि हे मंत्रिमंडळ कोणाला तर राज्यपालांना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद असतात. कोणाच्या नेतृत्वाखाली तर आपल्या मुख्यमंत्र्याच्या. म्हणून मी सांगत होतो आर्टिकल 163, 164 आणि 167 वर वारंवार काय येतात बरं, प्रश्न येतात. म्हणून चुकीचं विधान फक्त हे आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. आता हे 158 मध्ये काय तर शर्ती सांगितलेल्या, राज्यपालांच्या शर्ती सांगितलेल्या, पगार भत्ते त्यांच्या शर्ती 158 मध्ये. खालीलपैकी कोणते कलम मूलभूत कर्तव्य अशी नाही. आता मूलभूत कर्तव्यावर वारंवार प्रश्न विचारतात. मूलभूत कर्तव्य रशिया देशाकडून घेतलेले आहे. भाग 4 आणि आर्टिकल 51A मध्ये यांचा उल्लेख पाहायला मिळतात. तर बघा मग वैयक्तिक आणि सामूहिक क्रिया पालांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. आता हे कळत नसेल तरी हे बरोबर आहे. वैयक्तिक आणि सामूहिक. वैयक्तिक म्हणजे काय, व्यक्तिगत म्हणतो आपण, आणि सामूहिक एच मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. 51A मधील काय बरं, एच. आणि परत बघा हे जन्मदाता असेल किंवा पालक असेल, आपल्या पाल्यास वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंतची शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणार कोण, तर आपले पालक. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे आपण कधी तर 2002 ला 86वी घटना दुरुस्ती त्याद्वारे काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेविषयक शिक्षण. तर हे बघा आपल्या मूलभूत कर्तव्याचा पार्ट नाही, तर हे 39A DPSPचा पार्ट आहे. आपल्या कशाचा, DPSPचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. देशाचे संरक्षण करणे हे डी मध्ये सांगितलेलं आहे. डी म्हणजे डिफेन्स सांगितलं होतं मी. आपल्याला सर्व मूलभूत कर्तव्य काय तर पाठ होता त्यांच्या काय ट्रिक आहे आपल्याकडे 11. त्यानंतर परत बघा मूलभूत कर्तव्यावर प्रश्न 2-2 पाहायला मिळतात. टॉपिक छोटा, मूर्ती लहान पण कीर्तिमान, वारंवार प्रश्न येतात यावर. 51A मधील भाग 4A मध्ये काय आहे, मूलभूत कर्तव्य. कोणत्या देशाकडून तर रशिया या देशाकडून. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कलम 349 मध्ये काय सांगितलेले आहे, भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया. एवढं माहित नाही तर खाली जायचं. हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये कायदे आणि विधेयक इत्यादी बाबत वापरायची भाषा. आयोगानं यावर खूपच वेळा MPSC ला प्रश्न येऊन गेलेला आहे. आर्टिकल 348 मध्ये सांगितलेलं आहे. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण आर्टिकल 350A आणि हिंदी भाषेचा विकास आर्टिकल 351. वारंवार यावर काय येतात, प्रश्न येतात. म्हणून पहिलंच बघा विधान बरोबर असेल, 349 विचारलेला आहे आपल्याला. ही आर्टिकल पार्ट असेल तर वरचं आपल्याला माहित नसेल तरी एलिमिनेशन पद्धतीद्वारे काय होतात, हा प्रश्न सॉल्व्ह होतो. खालीलपैकी कोणते कथने योग्य आहे, अनुच्छेद 20 ची विचारलेला आहे आपल्याला. आता 20 मध्ये काय सांगितलं असेल, अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण मध्ये 3 पॉइंट पाहायला मिळतात आपल्याला. ज्या वर्तमान कायद्यानेच काय होणार बरं, शिक्षा होणार. नो एक्स फॅक्टो म्हणतात त्याला. प्रचलित म्हणजे वर्तमान कायद्याने एका अपराधासाठी एकच शिक्षा होणार, एका अपराधासाठी एकच. नो डबल जेपर्डी म्हणजे डबल शिक्षा होणार नाही एका अपराधासाठी. आणि स्वतः विरुद्ध काय, स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्यास सक्ती न करणे. मग आता पहिल्याच ऑप्शन मध्ये कायद्याने प्रस्थापित पद्धत, हे तर आर्टिकल 21 मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आर्टिकल किती मध्ये, 21 मध्ये. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. मग हे किती ठिकाणी आहे, 1, 2 आणि बघा 3 ठिकाणी. राहिलंच काय मग, बी आणि सी ऑप्शन क्रमांक बरोबर असणार. त्याला एलिमिनेशन पद्धत म्हणतात. मग बी आणि सी विधान बरोबर आहे बघा. आता हे राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हे कशामध्ये आहे तर आर्टिकल 21A मध्ये आहे. म्हणून बी आणि सी विधान काय असणार तर बरोबर असणार. त्यानंतर बघा आता हे पंतप्रधान सहसा मेन्सला विचारले जातात आपल्याला असे प्रश्न. परंतु आयोगाने यावेळेस काय असेल तर कधी कधी आयोग प्रीला सुद्धा विचारतात. सहसा हा मेन्सचा एरिया आहे. तर बघा रॅमसे म्युयर यांनी पंतप्रधान जहाजाचे सुकाणू म्हणतो आपण, तर हे विधान काय असणार बरोबर आहे. HRG ग्रीव्स सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकाराचे स्वामी आहेत, हे सुद्धा विधान बरोबर आहे. मनरो पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहेत, तर मनरो यांनी जहाजाचा कॅप्टन सांगितलेला आहे, जहाजाचा कॅप्टन. म्हणून काय असेल, सी विधान चुकीचं असेल. ए आणि बी विधान काय असणार मात्र बरोबर असेल.
त्यानंतर बघा नेक्स्ट 168, आता 168 वर विधिमंडळ म्हणतो आपण, त्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात विधिमंडळावर. तर प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल, बरोबर आहे. आर्टिकल 168 नुसार जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे काय असणार बरं, विधानसभा. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे विधानसभा ओळखल्या जातात, हे सुद्धा विधान बरोबर आहे. मग राहिलं काय, तर प्रत्येक राज्याच्या विधानसभेत मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे 500 पेक्षा जास्त 60 पेक्षा कमी नसतील, हे विधान चुकीचं आहे. तर बघा आपल्याला आर्टिकल 170 मध्ये सांगितलेलं आहे विधानसभेची रचना. कशाची रचना, विधानसभेची रचना. मग तिथे सांगतात मिनिमम म्हणजे कमीत कमी जागा 60 असणार, कशासाठी, विधानसभेसाठी. आणि जास्तीत जास्त जागा काय, तर 500 असेल. मग सर्वात कमी असणारं राज्य आपल्याला सिक्कीम पाहायला मिळतात, फक्त तिथे किती, तर विधानसभेची सदस्य संख्या आपल्याला 32 पाहायला मिळतात. परंतु केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला विधानसभा पाहायला मिळतात. जम्मू काश्मीर असेल, त्यानंतर आपण दिल्ली असेल आणि पॉंडिचेरी. तर पॉंडिचेरीची 30च आहे. आणि सर्वात जास्त असणारं राज्य हे उत्तर प्रदेश 403 आहे. आणि महाराष्ट्रामध्ये किती असेल तर 288 पाहायला मिळतात आपल्याला. मग आपल्याला विचारलं काय की आर्टिकल 168 हे तर 170 मध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे ABC विधान काय असणार बरं, बरोबर असेल. आणि चुकीचं विधान कोणते 168 मध्ये नाही, तर डी विधान. बघा ऑप्शन क्रमांक काय असणार, 2. त्यानंतर बघा आपल्याला हे विचारतात की कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे. हा कॉमन प्रश्न असतो. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे DPSP आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेल्या 3. त्यानंतर मूलभूत हक्क हे USA म्हणजे अमेरिका. त्यानंतर इथे सुद्धा काय बरोबर, समवर्त सूचीवर वारंवार म्हणजे 1000 वेळा प्रश्न आलेला आहे. 1000 वेळा म्हणजे काय, खूपच वेळा. तर हे ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेला आहे. मग बघा ऑप्शन क्रमांक 4 काय असणार बरं, बरोबर असणार. त्यानंतर आता हे प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी विचारलेले आहे. सर्वात जास्त काळ असणारे मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्राचे, तर वसंतराव नाईक साहेब आहे. जवळपास 11 वर्ष आपल्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांनी काय केलेलं असेल, भूषवलेलं आहे. सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण, तर शरद पवार साहेब पाहायला मिळतात आपल्याला. त्यानंतर अशा काही गोष्टी असतात की आयोग काय त्यावर वारंवार प्रश्न विचारतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.